नमस्कार. आज आपण एका अशा समस्येवर बोलणार आहोत जी खरं तर अनेकांना रोजच्या जगण्यात खूप त्रास देते आणि ती म्हणजे सततची कंबरदुखी. घर, ऑफिस सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकदा आपल्या शरीराकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग ही कंबरदुखी मागे लागते. चला आज यावर काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय पाहूया. अनेकदा असं होतं की नाही, दवाखाना, औषधं, अगदी इंजेक्शन हे सगळं करून ही कंबरदुखी काही केल्या पाठ सोडत नाही. जर असाच काहीसा अनुभव असेल ना, तर आज आपण जे बोलणार आहोत ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण तात्पुरत्या उपायांबद्दल नाही तर या दुखण्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे खरं तर. पेनकिलर्स किंवा दुसरी कुठली औषधं ती फक्त काही काळासाठी वेदना थांबवतायत. पण जे मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि म्हणूनच तर ही वेदना पुन्हा पुन्हा डोकंवर काढते. त्यामुळे या समस्येवर कायमचा तोडगा काढायचा असेल तर आपल्याला थेट मुळापर्यंत पोहोचावंच लागेल. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया. औषधं घेऊनही कंबरदुखी का थांबत नाही? यामागे काही अशी ठोस कारणं आहेत ज्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. पाहूया तरी ही कारणे नेमकी कोणती आहेत. तर मग ही मुख्य कारण आहे तरी काय? बघा, यात 6 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं, आपल्या शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी पडतं, ज्यामुळे साहजिकच हाडं कमजोर होतात. दुसरं कारण म्हणजे प्रेग्नन्सीनंतर, विशेषतः सिझेरियन झालं असेल तर पोटाचे आणि पाठीचे स्नायू कमजोर होतात. तिसरं अर्थातच वाढलेलं वजन. मग येतं आपलं बसणं आणि झोपणं याच्या चुकीच्या पद्धती. आजकालचं एक मोठं कारण म्हणजे सतत मोबाईलमध्ये मान घालून बसणं. याने पाठीच्या कण्यावर खूप ताण येतो. आणि हो, वयाच्या 30शीनंतर शरीरात जे हार्मोन्सचे बदल होतात ना, त्याचाही परिणाम होतोच. आता बघा, याचा त्रास कोणाला जास्त होतो? गृहिणींना. दिवसभर उभं राहावं लागतं, सतत वाकावं लागतं. जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना तासनतास एकाच जागी बसावं लागतं. डिलिव्हरी आणि सिझेरियन नंतर तर शरीरात मोठे बदल होतातच आणि 35शीनंतर स्त्रियांच्या शरीरात नैसर्गिकरित्या काही बदल घडतात. यापैकी कोणत्याही गटात आपण बसत असू तर पुढे जे उपाय सांगितले आहेत ते नक्कीच फायदेशीर ठरतील. चला आता उपायांबद्दल बोलूया. सुरुवात करूया आपल्या आहारातून आणि रोजच्या सवयींमधून. खरं सांगायचं तर काही छोटे आणि सोपे बदल करूनही खूप मोठा फरक पडू शकतो. शरीरातलं कॅल्शियम वाढवण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. रोजच्या जेवणात दूध, दही किंवा ताक यांचा समावेश असायला हवा. तिळामध्ये तर भरपूर कॅल्शियम असतं. ते गुळासोबत खाल्ल्याने शरीराला ताकदही मिळते. त्याचबरोबर रात्री भिजून ठेवलेले बदाम सकाळी खाणं हे हाडांसाठी एकदम उत्तम आहे. आता नुसतं कॅल्शियम घेऊन उपयोग नाही, ते शरीरात शोषलंही गेलं पाहिजे. त्यासाठी व्हिटॅमिन डी लागतं आणि त्याचा सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक सोर्स म्हणजे सूर्यप्रकाश. रोज सकाळी फक्त 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसलं तरी शरीराला आवश्यक व्हिटॅमिन डी मिळतं. आपल्या बसण्याच्या पद्धतीत सुधारणा करणं तर खूपच गरजेचं आहे. ऑफिसमध्ये असो किंवा घरी बसताना नेहमी पाठ ताठ ठेवायची आणि एकाच जागी जास्त वेळ बसून राहणं टाळा. दर अर्ध्या तासाने उठून थोडं चालल्याने पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. रात्रीची झोप आपल्या शरीराच्या दुरुस्तीसाठी असते, म्हणून झोपण्याची पद्धत योग्य असणं महत्त्वाचं आहे. खूप उंच उशी वापरल्याने मान आणि पाठीवर ताण येतो, म्हणून ती टाळलेली बरी. शक्यतो पाठीवर झोपायचा प्रयत्न करा आणि जर कुशीवर झोपायची सवय असेल तर दोन्ही गुडघ्यांमध्ये एक मऊ उशी ठेवा, ज्यामुळे कमरेवरचा ताण खूप कमी होतो. बरं, आहार आणि सवयींबद्दल तर बोललो. आता वळूया थेट वेदना कमी करणाऱ्या उपायांकडे. यामध्ये आपण मालिश आणि काही सोपे व्यायाम पाहणार आहोत, जे स्नायूंना आराम देऊन त्यांना मजबूत बनवतील. हा एक खूप प्रभावी घरगुती उपाय आहे. एरंडेल तेल आणि तिळाचं तेल सारख्या प्रमाणात घेऊन थोडं कोमट करायचं. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने कमरेला हलक्या हातांनी मालिश करायची आणि त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यायचा. या मालिशमुळे होतं काय की आखडलेले स्नायू मोकळे होतात, तिथला रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदनेपासून लगेच आराम मिळतो. हा उपाय नियमित केल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फरक जाणवेल. पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी काही हलके व्यायाम खूप उपयुक्त ठरतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टरांनी जर व्यायाम करायला मनाई केली असेल तर ते टाळा. पाठीवर झोपून गुडघे वाकवून कंबर हळूवारपणे वर खाली करू शकता. यासोबतच रोज किमान 20 मिनिटं चालल्यानेही पाठीला खूप चांगला आधार मिळतो. आता आपण शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. काही गोष्टी करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच काही गोष्टी टाळणंही गरजेचं आहे. चला पाहूया काय टाळायला हवं. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, वेदनाशामक गोळ्यांवर अवलंबून राहू नका. त्या फक्त तात्पुरता आराम देतात आणि त्यांचे दुष्परिणामही असू शकतात, हे विसरू नका. दुसरी गोष्ट, वेदना होत असताना जबरदस्तीने काम करत राहू नका.
आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं की त्याला आरामाची गरज आहे. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. तिसरं, जड वस्तू उचलणं पूर्णपणे टाळा. यामुळे पाठीच्या कण्यावर आणि स्नायूंवर प्रचंड ताण येतो आणि दुखापत वाढू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं शरीर काय सांगतंय ते ऐका. वेदना हा एक संकेत आहे की काहीतरी चुकीचं घडतंय. त्याकडे दुर्लक्ष केल्याने समस्या आणखी गंभीर होऊ शकते. तर लक्षात ठेवा, कंबरदुखी म्हणजे कमजोरी नाही, तर ते शरीराने दिलेला एक महत्त्वाचा इशारा आहे. तो सांगतोय की शरीराला आता काळजीची आणि योग्य उपचारांची गरज आहे. जर आपण वेळीच योग्य काळजी घेतली आणि चांगल्या सवयी लावल्या तर दवाखान्यावर अवलंबून राहण्याची गरजच पडणार नाही. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.